आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीत आज काही मुंबई पुणे शहरासंबंधी महत्त्वाचे निर्णय हे चर्चेला येणार आहेत। मुंबईत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो त्याचबरोबर पुणे मेट्रो कॉरिडॉर याबाबत महत्त्वाचे निर्णय याबाबत चर्चा होणार आहे। मराठा कुणबी समाजाला नव्या हैदराबाद गॅझेट GR वरून काही पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे। तर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक आज ठरेल, नेमके काय निर्णय होण्याची शक्यता आहे? आज दुपारी 12 वाजता ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे शहरातल्या काही महत्त्वाचे मेट्रोच्या संबंधित विषय चर्चेला येणार आहेत। मुंबईत मध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या भूमिगत मेट्रोच्या संदर्भामध्ये जवळपास 22,000 कोटी रुपयाची तजवीज करणारा प्रस्ताव येईल असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड पुणे जी कनेक्टिव्हिटी मेट्रो कॉरिडॉरची करायची आहे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रस्ताव येणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जवळ येतात तशा काही महत्त्वाचे प्रकल्प गेले अनेक दिवस सरकारच्या वतीने सांगण्यात येत होते, त्यासाठी मोठ्या स्वरूपामध्ये आर्थिक तजवीज केली जाते। शहरांमधल्या वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न फार बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये मेट्रो सारख्या सेवा सुविधा आणण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जातो हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आज काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। दुसरीकडे काल हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने याबाबतचा शासकीय आदेश काढलेला आहे आणि यानंतरनं ओबीसी समुदायाकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। मराठा समुदायाकडनं सुद्धा वेगवेगळ्या विरोधातल्या काही प्रतिक्रिया येत आहेत। याचे सुद्धा पडसाद या बैठकीमध्ये उमटत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। विशेषतः छगन भुजबळ यांची काल आलेली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे की शासनाने घेतलेला निर्णय जो मराठा संबंधित हैदराबाद गॅझेटचा आहे त्याचा परिणाम ओबीसीच्या आरक्षणावर होतोय का या संदर्भात कायदेशीर बाबी आम्ही तपासत आहोत। त्या अनुषंगाने काही कॅबिनेटमध्ये ओबीसी नेतृत्व करणारे नेते काही महत्त्वाचं भाष्य करतायत का किंवा तर शासनाच्या वतीने विखे पाटील सारखे जे नेते आहेत की ज्यांनी या गॅझेटच्या संदर्भात महत्त्वाचा रोल निभावलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। निश्चितच सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।